श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 20. श्रीपादांचं दिव्य मंगल स्वरूप. मी सकाळी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीला आलो. श्रीपादांच्या दिव्य शरीरातून तेजोमय किरण बाहेर पडत असल्याचं मला दिसलं. त्यांच्या पाणीदार नेत्रात शांती, करुणा, प्रेम, ज्ञान ज्योती स्वरूपात ओसंडत होते. त्यांच्या सहवासात असणाऱ्या भक्तांना शांती, करुणा, प्रेम, ज्ञान यांची काही प्रयास न करता प्राप्ती होत असे. इहलोकात ते एकमेव प्रभुस्वरूप होते. निराकार तत्व साकार होऊन सगुण रूपानं मानवाकार घेऊन डोळ्यासमोर दिसल्यानं मी आनंदानं भावविभोर झालो. श्रीपादांच्या अनुग्रहामुळे त्यांच्या जवळ येऊन नमस्कार करण्याचं भाग्य मला लाभलं. त्यांच्या मुखाकडे पाहताच एक अलौकिक शांती, वात्सल्य, प्रेम माझ्या अंतरंगात व्यापून माझं मन, शरीर आणि हृदयास अवर्णनीय आनंदाची अनुभूती झाली. मी श्रीपादांच्या चरणांना अत्यंत श्रद्धाभावानं स्पर्श केला. माझं शरीर त्या स्पर्शानं हलकं हलकं वाटू लागलं. माझ्या डोळ्यातून तेज बाहेर आल्यासारखं वाटत होतं. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयवातून काळं तेज बाहेर येत होतं. त्या तेजानं माणसाचा आकार धारण केला. तो आकार माझ्यासारखाच होता. श्रीपादांनी मंद हास्य करत मला प्रश्न केला, तुझ्यासारखा आकार असलेला तो कोण आहे ते कळलं का? मी म्हणालो, स्वामी, तो आकार मी पाहिला. तो माझ्यासारखाच वाटला, परंतु माझ्या शरीरातून कसा बाहेर आला ते कळलं नाही. ती आकृती कोणाची होती तेही कळलं नाही. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, ते तुझं पाप शरीर होतं. तो तुझ्यातील पापरूपी पुरुष होता. आता तुझ्या शरीरात राहिलेला पुण्य पुरुषच आहे. प्रत्येक मानवाच्या देहात एक पाप पुरुष आणि एक पुण्य पुरुष असतो. ह्या जोडीचं विभाजन होऊन जेव्हा पाप पुरुष निघून जातो तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते. ब्राह्मण कुलात जन्म घेतल्यावर निष्ठावंत होऊन पाप शरीराचं दहन करून उरलेल्या पुण्य शरीराचा आपल्या उत्तम कर्मांनी उद्धार करावा. ब्राह्मणांनी आपल्या यजमानांकडून वेदशास्त्रातील विहित कर्म करवून घेताना आपल्या उपजीविकेपुरतंच धन घ्यावं. अशा प्रकारे न केल्यास ब्राह्मणास यजमानांच्या पापाचं वाटेकरी व्हावं लागतं. त्या पापांना ब्राह्मणांनी आपल्या तमोगुणरूपी अग्नीत दहन करावं. अशा प्रकारे जीवन जगणारा ब्राह्मणच ब्राह्मत्वास प्राप्त होतो. अन्यथा तो जातीनच केवळ ब्राह्मण असतो. ब्रह्मज्ञानी ब्राह्मण नव्हे. आमचे आजोबा बापनाचार्युलू, वडील अप्पळराज शर्मा हे दोघं सद्ब्राह्मण होते. माझी आजी आणि माता सुमती महाराणी या दोन्ही पवित्र स्त्रिया होत्या. त्यांचं केवळ स्मरण केल्यानंच लक्ष लक्ष पाप नाहीशी होता. असं बोलणं झाल्यावर श्रीपाद प्रभूंनी क्षणभर मौन धारण केलं. नंतर आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी भूमी स्पर्श केला. त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूनं प्रकाशाचा एक झोत निघाला आणि यज्ञासाठी लागणारी साधन सामुग्री प्रकट झाली. काही मधुर फळं, सुवासिक फुलं, थोडे सोने, चांदी आणि नवरत्नांचा हार तसंच दिव्य अग्नी प्रकट झाला. माझ्या शरीरातून निघालेला पाप पुरुष भयानक कंपित होऊन आक्रोश करू लागला. श्रीपाद प्रभूंनी त्या पाप पुरुषाला नेत्रानेच अग्नीत भस्म होण्याची आज्ञा दिली. त्यानुसार तो अग्नीत पडून भस्मसात झाला. माझ्या शरीरात अग्नीचा भडका उडाला. स्वामी, मला वाचवा अशी विनंती केली. प्रभूंच्या नेत्रातून एक दिव्य तरंग निघून मला स्पर्शून गेला. माझं शरीर त्या तरंगानं शीतल झालं. माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यासारखं वाटलं. माझ्या नाडीचं स्पंदन थांबलं. हृदयाचे ठोके थांबल्याप्रमाणे वाटले आणि मी समाधी अवस्थेत गेलो. माध्यान्ह काळ झाला होता. त्या दिवशी गुरुवार होता. श्रीपाद स्वामी स्नान आटोपून भक्तांच्या मेळाव्यात येऊन बसले होते. भक्तजनांनी समर्पित केलेल्या भिक्षा अन्नाला श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्तांनी स्पर्श केला. कमंडलूतील जलानं जमलेल्या भक्तांवर प्रोक्षण केलं. भिक्षेतील थोडं अन्न काकबळीसाठी काढून ठेवलं. अत्यंत मधुर अशा आवाजात स्वामींनी मला नावानं हाक मारली आणि सगळ्यांना भोजनाची अनुज्ञा दिली. मला त्यांच्या जवळ बोलावून घेतलं. क्षणभर डोळे झाकून पुन्हा उघडून माझ्याकडे स्नेहाळ नजरेनं पाहिलं. त्यावेळी त्यांच्या हातात एक चांदीचं पात्र प्रकट झालं. त्यात हलवा भरलेला होता. श्रीपाद प्रभू म्हणाले, शंकर भट्टा, माझे भक्त मला त्यांच्या भक्तिपाशानं बांधून ठेवतात. मी निरपेक्ष भक्तिभावाला भुलून जातो. श्रेष्ठींच्या घरी त्यांची धर्मपत्नी माझ्यासाठी आवर्जून हलवा करत असे. मी जेवल्यावरच तिचं समाधान होई. त्यांची नात लक्ष्मी वासवी हिनं माझ्या हातावर राखी बांधली होती. तिच्या पतीच्या पत्रिकेत अनिष्ट योग असल्याचं एका ज्योतिषानं सांगितलं होतं. तिनं मला विनंती केली की तिच्या राखीचा स्वीकार करून तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद द्यावा. मी तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देऊन फुलं, बांगड्या आणि कुंकवाचा प्रसाद दिला. तिच्या आजी व्यंकट सुब्बामानं प्रेमभावानं तयार केलेला हलवा तिनं मला दिला.
या मधुर प्रसादाच्या सेवनानं अनेक जन्मांची पापं नष्ट होतात. माझ्या प्रेमळ भक्तांनी श्रद्धाभावानं दाखवलेल्या नैवेद्याचं मी त्यांच्या घरी सूक्ष्म रूपानं जाऊन सेवन करतो. परंतु श्रेष्ठींच्या घरचा महाप्रसाद मात्र मी प्रत्यक्ष जाऊन स्वीकार करतो. सर्व भक्तांनी हा प्रसाद घ्यावा असं श्रीपादांनी सांगितलं. या प्रसादाच्या माधुर्याचं वर्णन कोणाला करता येईल? प्रसादाचा थोडा भाग त्यांनी आकाशात फेकला. तो नभोमंडळात विलीन झाला. थोडा प्रसाद त्यांनी भूमीस अर्पण केला. तो भूमातेनं स्वीकार केला. तो प्रसाद सर्व भक्तांनी वाटून घेतला. कोणासही निराश करायचा नाही असा श्रीपाद प्रभूंचा स्वभाव होता. तो प्रसाद कितीही वाटला तरी कमीच होत नव्हता. त्याच वेळी पद्मशाली कुलातील गुरुचरण नावाचा एक भक्त तिथे आला. त्याला श्रीपाद स्वामींनी चांदीच्या पात्रातील प्रसाद दिला. तो त्यानं मोठ्या श्रद्धाभावानं खाल्ला. नंतर स्वामींच्या आदेशानुसार ते चांदीचं पात्र कृष्णा नदीच्या पात्रात सोडून दिलं. यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले, पद्मशाली कुलातील मार्कंडेय गोत्र असणारे लोक कालांतरानं मांस भक्षण करणारे झाले. माझ्या सान्निध्यात काही कारण नसलेले कार्य कधीच होत नाही. गुरुचरणा, तू कित्येक दिवसापासून मला नैवेद्य दाखवून श्री गुरु शरणम स्वामी शरणम असं नामोच्चारण करत पवित्र जीवन व्यतीत करत आहेस. आज तुला श्री गुरूंच्या करकमलातून महाप्रसाद मिळाला. तुला कळलेलं गुरुतत्व या शंकर भट्टास सांग. आम्ही माध्यान्ह समयी योग निद्रेत असताना मानस संचार करतो, त्यावेळी कोणास दर्शन देत नाही. आमच्या विश्रांतीचा भंग होऊ नये. श्री गुरुचरण कलियुगातील एक महान भक्त होता. त्याला योग मार्गातील अत्युच्च स्थिती प्राप्त झाली होती. त्याला शंकर भट्ट म्हणाला, हे महापुरुषा, गुरुतत्वाचं ज्ञान मला देऊन कृतकृत्य करावं. त्यावर गुरुचरण म्हणाले, अनंत कोटी ब्रह्मांडात उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ज्यांच्या केवळ संकल्प मात्रानेच होते, असे श्री दत्तात्रय प्रभू निर्गुण निराकार स्वरूपातून श्रीपाद वल्लभांच्या स्वरूपात साकार रूपानं अवतरित झाले आहेत. त्यांना साकार समजणं महादोषास्पद आहे. कारण ते साकार रूपात असले तरी निराकारच आहेत. सगुण रूपात दिसत असले तरी निर्गुणच आहेत. एका देवतेच्या रूपात दिसत असले तरी सर्व देवता त्यांच्यामध्ये सामावलेल्या आहेत. ते सर्व योग मार्गाचे श्रेष्ठ गुरु आहेत. सृष्टीतील अनेक महर्षींनी आपापल्या साधन वैशिष्ट्यानं साक्षात्कार करून घेतलेल्या देवतांचं स्वरूप म्हणजेच श्रीपादांचं दिव्य रूप होय. पूर्व काळापासून महर्षींना अनेक दिव्य शक्ती प्राप्त होत्या. वशिष्ठ ऋषी हव्ययुक्त यज्ञ करीत असत. विश्वामित्र ऋषी हव्य सामुग्री शिवाय यज्ञ करत. जमदग्नी ऋषी विश्वामित्र ऋषींचं अनुकरण करत. आपले श्रीपाद प्रभू सर्व प्रकारच्या यज्ञांचं समर्थन करत. कोणतेही कर्म करण्यास अथवा न करण्यास किंवा वेगळ्या पद्धतीनं करण्यास त्या कर्माचं आणि मंत्राचं रहस्य जाणण्यास ते समर्थ होते. श्रीपाद प्रभू सर्व समर्थ असून सर्व कर्मांचं रहस्य जाणणारे असल्याने त्यांना त्या त्या व्यक्तीच्या आचरणाचं सूक्ष्म ज्ञान होतं. बापनाचार्युलू, नरसिंहवर्मा, व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांना अनेक प्रकारच्या योगाचं ज्ञान होतं. सर्व शक्तीमध्ये प्रेमशक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. या तिघांना श्रीपाद प्रभूंची वात्सल्य भक्ती प्राप्त होती. त्यांच्या प्रेमशक्तीमुळे ते स्वामींना आपलं इच्छित कार्य सुसंपन्न करण्याचा आग्रह करून ते करून घेत. श्रीपाद स्वामी सुद्धा त्यांचं कार्य मोठ्या आनंदानं सुसंपन्न करीत असत. श्रीपाद प्रभू प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्या मातेचं स्वरूप पाहून सहज स्वभाव, सहज वात्सल्यानं शिशुप्रमाणे वर्तन करीत. त्या स्त्रिया सुद्धा स्वामींची शिशुरूपातच प्रेमभावानं आराधना करीत. हीच महामाया. योगी आणि वेदज्ञ यांनी पुन्हा पुन्हा वर्णन केलेला निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप दिव्य शिशु पीठिकापुरम या क्षेत्री आपल्या दिव्य लीलांनी सर्वांचं चित्त आकर्षित करत असे. या शिशूच्या लीलांचं वर्णन करणं अतर्क्य होतं. दैव मार्गानं, योग मार्गानं, ज्ञान मार्गानं, वेदशास्त्राच्या अध्ययनानं साधना करणाऱ्या साधकांना त्यांच्या त्यांच्या मार्गानं श्रीपाद श्रीवल्लभांच्याच कृपेचा लाभ होतो. यानंतर शंकर भट्ट त्या महान भक्त श्री गुरुचरणांना म्हणाले, महाराज, आपण श्रीपाद स्वामींचं प्रथम दर्शन कसं झालं तो कथाप्रसंग सांगून माझा उद्धार करावा. गुरुचरण म्हणाले, हे ब्राह्मणोत्तमा, तुम्ही अत्यंत धन्य धन्य आहात. तुम्हाला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचं समक्ष दर्शन पूर्वजन्मीच्या सुकृतामुळेच घडलं. तुम्हास प्रतिदिन स्वामींच्या करुणा कटाक्षाचा लाभ होतो. मी देवभक्त कुटुंबात जन्मलो. लहानपणापासूनच मी आमचं कुलदैवत श्री दत्तप्रभूंची भक्ती करत आहे. आमच्या कुटुंबात अनेक आर्थिक समस्या होत्या. मी दत्तात्रेयांची अत्यंत श्रद्धेनं आराधना करत होतो, परंतु समस्या काही कमी होत नव्हत्या. आमच्या गावातील काही लोकांनी मला सल्ला दिला की तुझ्यावर श्री दत्तात्रेयांची कृपा नाही,
तू दुसऱ्या कुलदेवतेची निवड करून त्यांची आराधना कर. असं केल्यानं तुझं संकटातून निवारण होईल. मी त्यांच्या मतात सहमत होऊन रात्री झोपलो. मला स्वप्नात रात्री एक भयंकर कसाई दिसला. तो प्रेमानं शेळ्यांचा सांभाळ करत असे, परंतु दररोज तो काही शेळ्यांचा बळी देत असे. त्याच्या हातातील कोयता पाहून मी भयभीत झालो. तो मेघाप्रमाणे गंभीर स्वरात म्हणाला, मी दत्त आहे. तू कोणत्याही देवदेवतांची आराधना केलीस तरी त्या स्वरूपात मीच असतो. तू आराधना करणाऱ्या देवास नामरूपानं बदललंस तरी मी बदलणार नाही. मी तुला कधीच सोडणार नाही. तू माझी छाया आहेस. माझी छाया मला सोडून कशी राहील? समस्त देवदेवतांच्या संकल्पना आणि समस्त कोटी मानव संकल्पनांना चालवणारा महासंकल्प मीच आहे. भगवत अवतारातील भगवत स्वरूपाला कांती देणारा असा तो ब्रह्म मीच आहे. वाघाच्या तोंडातून एखादा प्राणी सुटू शकेल, परंतु माझ्या हाती आलेला तू मला कधीही सोडून जाऊ शकणार नाहीस. दत्तभक्तांनी सिंहाच्या छाव्याप्रमाणे शूर असावं आणि भित्रेपणा सोडून द्यावा. मी सिंहासारखा आहे. सिंहाच्या पिल्लांना सिंहाजवळ यायला भय नसतं. ते त्याच्याबरोबर मुक्तपणे खेळत असतात. मी या कोयत्यानं तुझा वध करीन. तुझं रक्षण करणारा त्रैलोक्यात कोणी नाही. मी अत्यंत भयभीत होऊन ओरडलो आणि त्याच वेळी माझा स्वप्नभंग झाला. घरातील लोक काय झालं असं विचारू लागले. मी त्याला स्वप्नातील वृत्तांत कथन केला. आमच्या आर्थिक समस्या दिवसेंदिवस अधिकच वाढत होत्या. कोणत्या जन्मात केलेल्या कर्माचं फलस्वरूप ही दरिद्र अवस्था मला भोगावी लागतंय हे कळतच नव्हतं. सकाळ होताच एक हरिदास आमच्या घरासमोर आला. त्याच्या हातात चिपळ्या होत्या. तो हरिनामाचं गायन करत होता. त्याच्या डोक्यावर तांदुळाचं टोपलं होतं. हा एक विचित्र हरिदास होता. त्याच्या टोपलीत एक औदुंबराचं रोप होतं आणि तो दारासमोर उभा राहून तांदूळ देता का असं विचारत होता. मी घरात तांदूळ शोधत असताना एक मुठभर कण्या मिळाल्या. त्या कण्यांचा स्वीकार करून तो म्हणाला, महाराज, काल रात्री एका कसायानं गुरुचरण नावाच्या एका दत्तभक्ताची हत्या केली. आश्चर्याची गोष्ट अशी की त्या दत्तभक्ताचे प्राण त्याच्या शरीरातून निघून या औदुंबराच्या रोपात प्रविष्ट झाले. औदुंबराच्या वृक्षाखाली श्री दत्तप्रभूंचा निवास असतो असं प्रमाण आहे. हे रोप असामान्य आहे. गोदावरी मंडलातील पिठिकापुरम एक महान क्षेत्र आहे. तिथं श्री दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात वास्तव्य करत आहेत. श्रीपादांच्या आजीच्या औदुंबर वृक्षाचंच हे रोप आहे. हे रोप तुमच्या घरी लावल्यास तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील. त्या हरिदासाचं वक्तव्य ऐकून मी भ्रमितच झालो. मी म्हणालो, गुरुचरण मीच आहे, पण माझी हत्या झाली नाही. मी दत्तभक्त आहे. मी स्वप्नात एक कसाई पाहिला होता. तो मला मारून टाकेन असं म्हणाला होता. औदुंबर वृक्ष महिमा. ह्यावर तो हरिदास जोराने हसला आणि म्हणाला, तू म्हणतोस ते खरं का? नाही म्हण. या सृष्टीत असलेल्या अनेक मार्गाचे आदिगुरु म्हणजे दत्तच आहेत. ते भविष्यात घडणाऱ्या घटना जाणतात. त्यांच्या समोर आपण अगदी क्षुद्र असतो. पत्रिकेत अनिष्ट काळ असं जरी दाखवलं असलं तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास, घोर अपमान पचवण्याचं सामर्थ्य प्रदान करतात. घोर कष्टातून बाहेर काढून त्याचा कर्मक्षय करून त्याला पुनर्जीवन देतात. तसंच अवतारी पुरुष त्यांच्या आश्रितांचं दुःख दूर करून त्यांच्या व्याधी कमी करून त्यांना पुनर्जन्म प्रदान करतात. दत्तात्रेय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन त्यांचा नित्य निवास असणाऱ्या औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा आपल्या भक्तांचं रक्षण करतात. अल्पबुद्धीचे साधक मात्र असं समजतात की त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे ते जिवंत आहेत. खरं तर ती प्राणशक्ती औदुंबर वृक्षातून निघून भक्तांचा शरीर व्यवहार उत्तमपणे पार पाडू शकते. भक्त मरणावस्थेत असल्यास त्या क्षणी औदुंबर वृक्षातून निघालेली प्राणशक्ती भक्ताच्या शरीरात प्रतिष्ठित होऊन भक्ताचं आयुष्य थोडं वाढवते. ही प्राणशक्ती परिपूर्ण असते, कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपानं श्री दत्तात्रेय प्रतिष्ठित असतात. हरिदासानं सांगितलेला वृत्तांत आश्चर्यचकित करणारा होता. कृष्णदास नावाचा एक व्यापारी त्या मार्गाने जात होता. मी त्या औदुंबर वृक्षाला मोठ्या प्रेमानं आणि भक्तिभावानं वाढवत होतो. असे काही दिवस गेले. आमचे एक दूरचे नातेवाईक रेशमी कापडाचा व्यापार करीत असताना ते वृद्ध झाले होते. त्यांना मूलबाळ नव्हतं. माझ्यावर त्यांचं प्रेम होतं. ते आमच्या घरात वास्तव्याला होते. त्यांनी थोडं धन देऊन रेशमी कपड्याचा व्यापार करण्यास सांगितलं. ते सुद्धा आमच्या घरी असलेल्या औदुंबराच्या वृक्षास भक्तिभावानं प्रदक्षिणा घालून श्री दत्तप्रभूंची आराधना करत. आमच्या घरी कोणतीही आपत्ती अथवा संकट आलं असता आम्ही औदुंबराला प्रदक्षिणा घालून आमचं दुःख निवारण करण्यास सांगत असू. आमच्या याचना दत्तप्रभूंना कळत असत आणि आमची संकट दत्तकृपेनं दूर होत होती. श्री दत्तप्रभूंना नवस केला असता तो औदुंबराच्या वृक्षाकडून पूर्ण होत असे. औदुंबराच्या वृक्षाची सेवा करणं हा दत्तभक्तांचा महत्वाचा विधी होता.
घरात औदुंबराचं झाड असणं म्हणजे साक्षात दत्तात्रेयच घरात असल्यासारखं होतं. औदुंबराचा महिमा वर्णावा तितका कमीच. पापकर्माचं फलस्वरूप काटेरी वृक्षाचा जन्म. मी माझ्या व्यापाराच्या निमित्तानं आंध्र प्रदेशात असताना माझ्या भाग्यानं पिठिकापुरम क्षेत्री येऊन पोचलो. श्री बापनाचार्युलूंचं घर शोधून काढलं. त्यावेळी श्रीपाद प्रभू बापनाचार्युलूंबरोबर अंगणात बसले होते. त्यांच्या अंगणात एक काट्याचं झाड होतं. त्या झाडाला श्रीपाद प्रभू मोठ्या श्रद्धाभावानं प्रतिदिन पाणी घालत असत. बापनाचार्युलू श्रीपादांना म्हणाले, हे काट्याचं झाड तुला एवढं प्रिय का आहे? संजीवनी वृक्षाचं रूप असतं तर त्यावर प्रीती करणं योग्य झालं असतं. तू त्या झाडात श्रद्धेनं पाणी घातलंस अथवा न घातलंस तरी ते वाढणारच आहे. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, हे काट्याचं झाड पूर्वीच्या जन्मी आपल्या घराण्यातील विश्वावधानी होतं. स्वयंभू दत्तात्रेय बापनाचार्युलूंच्या नातवाच्या रूपानं अवतरित झाले आहेत. केवढं हे आश्चर्य! परंतु विश्वावधानी, आजोबा परिहासानं म्हणत, केवढा हा देवद्रोह! तेच या जन्मी काट्याच्या झाडाच्या रूपानं आपल्या अंगणात स्थित आहेत. मी, आई, मोठे भाऊ, श्री विद्याधरी, राधा, सुरेखा, व्यंकट सुब्बय्या श्रेष्ठींच्या घरी आणि नरसिंह वर्मांच्या घरी मोठ्या प्रेमभावानं जेवण करत असू. हे आमचं वर्तन विश्वावधानी आजोबांना मुळीच आवडत नसे. ते क्रोधानं म्हणत, मल्लादी आणि मंदकोटा या दोन कुटुंबातील धर्मभ्रष्ट करणाऱ्यांना ब्राह्मण समाजातून बहिष्कृत करा. आज तेच आजोबा काट्याच्या वृक्षरूपात दिसत आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष दत्तात्रेय आहेत का, याचं प्रमाण काय? असे तर्ककुतर्क करणाऱ्या विश्वावधानी आजोबा या काटेरी वृक्षाच्या रूपात जन्मले आहेत असं सांगून श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, माझी आई सर्व सौंदर्य स्वरूपिणी सुमती महाराणीस श्रेष्ठी आत्या घरची लेक मानत. एकदा त्यांनी तिला सन्मानानं जेवणास बोलून तिची नूतन वस्त्रांनी ओटी भरले. त्यामुळे त्यांना आपला जन्म धन्य झाल्यासारखं वाटलं. नरसिंह वर्मा आजोबांना विश्वावधानी नेहमी टोचून बोलत. त्यानं आपल्या आजोबांची मृत्यूनंतर उत्तरक्रिया व्यवस्थितपणे न केल्यामुळं आणि त्यांचा पापभार अति झाल्यामुळं त्यांना काटेरी वृक्षाचा जन्म मिळाला होता. त्या काटेरी झाड्यास पाहून आणि पूर्व वृत्तांत जाणून श्रीपाद प्रभूंना त्यांची दया आली. त्यांनी त्या झाडावर थोडं पाणी शिंपडून ते अंगणातून बाहेर आले. श्रीपादांचं मुग्ध मनोहर रूप पाहून मला आनंदाचं भरतं आलं आणि नेत्रांतून आनंदाश्रू वाहू लागले. मी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरणकमलावर आपलं मस्तक अत्यंत नम्र भावानं टेकवलं. श्रीपादांनी मोठ्या प्रेमभरानं मला कुरवाळलं आणि म्हणाले, हे गुरुचरणा, उठ, काय हा वेडेपणा! तू पुनर्जन्म घेऊन माझ्याकडे आलायस. मी कापडाचा व्यापारी असल्याचं ओळखून बापनाचार्युलू म्हणाले, आमच्या सोनुल्यासाठी तुझ्याकडे कपडे आहेत काय? मी श्रीपादांना शोभतील असे कपडे काढून दिले. श्रीपाद प्रभू गुरुचरणास आत घेऊन आले आणि म्हणाले, आता तुला एक गंमत दाखवतो, ती तू बघ. त्यांच्याबरोबर बापनाचार्युलू सुद्धा होते. श्रीपाद प्रभू सर्वांना त्या काटेरी झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले, हे विश्वन्ना आजोबा, तुमच्या मुलांनी श्राद्धरहित श्राद्ध कर्म केल्यानं आणि बापनाचार्युलूंसारख्या महापुरुषाची अकारण निंदा केल्यानं तुम्हाला हा काटेरी झाडाचा जन्म आला. हा गुरुचरण तुमचा पूर्वजन्मीचा पुत्र आहे. याच्या हातून श्रद्धापूर्ण भावानं मी आपलं उत्तर कर्म करवून घेईल. यासाठी तुमची संमती आहे ना? हे प्रभूंचं वक्तव्य ऐकून आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो. त्या काटेरी झाडास आच्छादलेला विश्वावधानींचा प्रेतात्मा म्हणाला, यापेक्षा मोठं भाग्य ते कोणतं? श्रीपादांनी गुरुचरणास ते काटेरी झाड उपटून काढून त्यास अग्नी देण्यास सांगितलं. गुरुचरणानं श्रीपाद प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे ते काटेरी झाड उपटून त्याचं दहन केलं आणि नंतर स्नान केलं. स्नानानंतर प्रभूंनी त्यास विभूती लावण्यास सांगितलं. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, भगवान शिव जे भस्म धारण करतात ते महायोगी, महान तपस्वी, महान भक्त, महान सिद्ध पुरुष यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराच्या दहनाची पवित्र विभूती असते. शिवप्रभूच्या तेजोमय वलयात हे महात्मे ऐक्य स्थितीत विश्राम करतात. वानर, सर्प, गाय या पशूंची न कळत आपल्या हातून हत्या झाल्यास त्यांची न चुकता उत्तर क्रिया करावी. त्यांचं श्रद्धापूर्वक दहन करून अन्नदान करावं. मंत्रपूर्वक करण्याचा कोणताही विधी करण्याची इथे आवश्यकता नाही. आपल्या पूर्व ऋणानुबंधनानं कोणत्या जीवाची नकळत हत्या झाल्यास त्यांचं श्रद्धापूर्वक दहन करावं. असं केल्यानं पापकर्माचा नाश होतो आणि त्या प्राण्यांना सद्गती मिळते. पूर्व काळात गौतम नावाचे एक महर्षी होते. त्यांची पत्नी अहल्या एक महान पतिव्रता स्त्री होती. त्यांनी विश्वशांतीसाठी कोटी कमलानं यज्ञ केला होता. गौतम महर्षी आपल्या तपोबलानं घरासमोर अन्नधान्याचं पीक उगवत असत. मानवाला आहाराशिवाय जीवन जगणं शक्य नाही. महर्षी गोधनाची सुद्धा वृद्धी करत, तसंच गो अमृतासारख्या पदार्थांची निर्मिती करत. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, यज्ञ याग न केल्यास
श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, यज्ञ याग न केल्यास विश्वनियंता, देवता आणि मानव यांच्या परस्पर सहकार्यानं चालणारं जीवन निरर्थक होऊन धर्माला ग्लानी येते. माया निवारणासाठी, गोहत्येचं पातक निवारण्यासाठी गोदावरी नदी गौतम ऋषींच्या सहाय्यानं अवतरित झाली. त्यांच्या या महान कार्यासाठी सारा जनसमुदाय त्यांचा अत्यंत ऋणी आहे. विश्वावधानी हा गौतम गोत्रातीलच होता, परंतु त्याचा संबंध या गोत्रात जन्म घेण्यापुरताच होता. त्रेतायुगात पिठिकापुरम या क्षेत्रात सावित्री काटक नावाचा यज्ञ करण्यात गौतम महर्षींचा मोठा भाग होता. विश्वावधानींच्या भाग्यानंच त्याला पिठिकापुरम इथं जन्म मिळाला आणि अत्यंत दुर्लभ असं माझं दर्शन त्याला झालं. तो अयोग्य असला तरी माझ्या निर्व्याज प्रेम करुणेनं त्याला सद्गती मिळाली. ही सद्गती श्री दत्तात्रेय प्रभूंच्या कृपाप्रसादानं प्राप्त झाली. ऋणानुबंध नसेल तर कुत्रा सुद्धा जवळ येत नाही. आपणास कोणी सहाय्य मागण्यास आल्यास आपण शक्य तेवढी मदत करावी. मदत करणं शक्य नसल्यास आपल्या मधुर वाणीनं आपली असमर्थता व्यक्त करावी, परंतु निष्ठुर होऊ नये. जर तुम्ही कठोर वागल्यास सर्व भूतांमध्ये चैतन्य रूपानं वास करणारा मी सुद्धा तुमच्या बरोबर तसंच वर्तन करीन. तुम्ही जसे लोकांशी वागाल तसेच लोक तुमच्याशी वागतील. या संपूर्ण सृष्टीतील सत्याचं एकमेव मूल कारण मी आहे. मी सर्व सत्याचे सर्वमय परमसत्य आहे. वेदात सुद्धा असं सांगितलंय की ज्ञानाचं अंतिम सत्य ब्रह्म आहे. श्रीपाद प्रभूंचं हे वक्तव्य ऐकून बापनाचार्यूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मोठ्या प्रेमभावानी श्रीपादांनी ते आपल्या बाल हाताने टिपले आणि म्हणाले, आजोबा, तुम्ही सर्वदा माझ्या ध्यानातच असता. तुमचा जन्म धन्य आहे. मी नृसिंह सरस्वतीच्या अवतारात अगदी तुमच्यासारखंच रूप धारण करणारे हे त्रिवार सत्य आहे. बोलताना श्रीपादांनी आजोबांचा हात हातात घेतला होता. त्यावेळी बापनाचार्य म्हणाले, श्रीपादा, माझ्या मनात कित्येक दिवसापासून एक शंका आहे, विचारू का? त्याच क्षणी श्रीपाद चिरहास्य करून म्हणाले, माझ्याकडे काय शंका आहे? मी 10 वर्षाचा बालक तुमच्या शंकेचं समाधान कसं करू शकेन? प्रयत्न करून पाहीन. यावर बापनाचार्यूंनी प्रश्न विचारण्यास आरंभ केला. ते म्हणाले, सृष्टी, स्थिती आणि लय यांचे कर्ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत ना? श्रीपाद म्हणाले, हो, त्यात शंकाच नाही. त्यांच्या स्त्री शक्ती स्वरूपात सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती आहेत ना? यावर श्रीपादांनी होकारार्थी मान हलवली. या त्रिमूर्तींना आणि त्यांच्या 3 शक्तींना निर्माण करणारी आदी पराशक्ती आहे ना? श्रीपाद म्हणाले, हो. यावर बापनाचार्युलू म्हणाले, तर त्यांच्यासमोर तू कोण आहेस? तू नेहमी माझ्या बांधवांना सांगतोस ती वासवी कन्या कोण? तुम्ही दोघं बहीण भाऊ आहात, त्याला काही शास्त्राधार आहे का? श्रीपाद सर्व देवस्वरूप, सर्व देवतांचं मूळ श्रीपाद प्रभूच. एकानंतर एक असे अनेक प्रश्न ऐकून श्रीपाद प्रभू मुग्धपणे हसले आणि म्हणाले, आजोबा, आत्ताच तुमच्या दृष्टीसमोर काट्याच्या झाडास सद्गती दिली. मी केलेल्या कामास काही शास्त्र प्रमाण आहे का? यासाठी अशा प्रकारच्या चिकित्सेची गरज नाही. मी योगी असून सर्व योग क्रियात असतो. त्यामुळे कोणत्याही भूमिकेत मी समरस होतो. सृष्टी ही माझीच माया आहे. तिलाच आपण सृष्टी मानतो. संपूर्ण सृष्टीत एकच भगवत चैतन्य भरून राहिलं आहे. ते विविध स्थितीत आणि विविध अवस्थेमध्ये परिणामाला वशीभूत होऊन राहिलं आहे. या परिणाम क्रमाला कालाचा आधार आहे. कालाचं ज्ञान प्राप्त होत असल्यानं परिणाम चक्र अनुभवास येतं. या कालाची गणना आकाशातील सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांच्या गतिमानानं कळते. अत्री महर्षींना त्रिकालाचं आणि 3 अवस्थांचं ज्ञान होतं. या सृष्टीतील एक महान पतिव्रता म्हणून अनसूया माता प्रसिद्धी पावली. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मला सृष्टी, स्थिती आणि लय तसंच स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा 3 देहांबद्दल आणि भूत, भविष्य आणि वर्तमान कालाबद्दल एकाच कालात अनुभव येतो. त्यामुळे माझं नित्य वर्तमानच असतं. घडून गेलेलं, घडत असलेलं आणि पुढे घडणारं हे सर्व मी एकाच काळात अनुभवतो. अशा स्थितीत त्रिमूर्ती, त्रिशक्ती माझ्यात असणं ही आश्चर्याची गोष्ट नाही. त्रिमूर्ती, त्रिशक्ती सृष्टीच्या उपपत्तीच्या अगोदर आदी पराशक्तीच्या रूपानं होती ही गोष्ट खरीच आहे. मी आणि आदी पराशक्ती दोघं अभिन्न स्वरूपात आहोत. यातील एक सूक्ष्म अंश असल्यानं समस्त सृष्टीतील मातृगर्भात एक महासंकल्प आदी पराशक्ती रूपानं विलसत असतो. तेच ब्रह्मयोनी स्वरूप आहे. त्यातूनच त्रिमूर्ती, त्रिशक्तींचा आविर्भाव झाला. या आदी पराशक्तीस निर्माण करण्याचा संकल्प असो की सृष्टी रचनेचा संकल्प असो, तो कसा संभव आहे याची प्रबोधन शक्ती मीच आहे. यामुळे महासंकल्प स्वरूप मीच आहे. त्या महासंकल्प सिद्धीसाठीच आदी पराशक्तीचा आविर्भाव झाला. तसंच त्रिशक्तीचा आविर्भाव झाला तो महासंकल्प रूपच परमगुरु स्वरूप आहे. हा अत्यंत रहस्यपूर्ण विषय आहे. या महान संकल्प स्वरूपात संकल्प मिळताच तो तत्काळ सिद्ध होतो.
संकल्प होणं आणि सिद्धी पावणं हे दोन्ही एकाच वेळी घडत असतं. सर्व शक्तींना धरून ठेवणारी मूळ शक्ती मीच आहे. सृष्टीतील माता शिशु संबंध, पिता पुत्र संबंध, पती पत्नी संबंध, भाऊ बहीण संबंध हे अनिवार्य संबंध आहेत. या पवित्र संबंधांना आदर्श स्वरूप म्हणून देवी देवता पृथ्वीवर अवतरित होतात. जीव म्हणजे मायेची शक्ती. मी मायेच्या अतीत असलेली महाशक्ती आहे. माया शक्ती असो अथवा महाशक्ती असो, ती योगशक्तीमुळेच फलद्रूप होत असते. जी महाशक्ती स्त्री स्वरूपात वासवी कन्यका म्हणून ओळखली जाते, तीच महाशक्ती पुरुष स्वरूपात श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरली आहे. या दोन्ही शक्तींचा आविर्भाव सुद्धा महासंकल्पाला अनुसरूनच आहे. आदी पराशक्तीची अथवा मूळ दत्त स्वरूपाची आराधना केली असता त्रिमूर्ती आणि त्रिशक्ती अंतर्लीन होतात. त्या दैवी संबंधांना आणि त्यांच्या तत्वांना त्या त्या स्थितीतील अनुभूती केवळ साधना संपन्न जीवांना अवगत होते. श्रीपाद प्रभूंची आराधना करणाऱ्या साधकांच्या पापाचं निवारण. मृगाजवळ जाऊन त्याला संस्कृत व्याकरणाचा बोध करणं निरर्थक असतं. संस्कृत शिकून त्या नीच योनीतून मुक्तता मिळवायची असल्यास मानव जन्मातील मिळणारी समर्थता असणाऱ्या व्यक्तीकडून व्याकरण शिकलं पाहिजे. माझा प्रत्येक जीवाशी अंतर्गत संबंध असल्यानं मी जीवाचे संस्कार आणि मलिनता स्वीकारतो. प्रतिदिन केलेल्या स्नान संध्या जपादिकांमुळे जीवांची मलिनता मी दग्ध करून त्याला त्या परिणामांपासून मुक्त करतो. वास्तविक पाहता माझी पूजा करण्याची आवश्यकता नाही. माझी आराधना करणाऱ्या भक्तांचे पापसंस्कार मी आकर्षित करून घेतो. भक्तांनी आपापल्या कुलदैवतांची पूजा केल्यास ती माझ्या स्वरूपाची स्थूल पूजा होईल. ती पूजा केल्यानं मिळणारं महाफल माझी आराधना करणाऱ्या भक्तांना मी अर्पण करतो. तुम्ही कर्म न केल्यास तुम्हाला फळ मिळणं शक्य नाही. म्हणून मी तपश्चर्या आणि महापुण्य कर्माचं आचरण करतो. मी अनंत चैतन्य असल्यानं उत्तम कर्म करणाऱ्या साधकांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार कर्माचं फळ तत्काळ मिळवून देतो. माझे आदी गुरुस्वरूप आहेत. माता पिता धन दौलत याचे हक्कदार मुलं असतात. त्याचप्रमाणे गुरूंच्या तपोशक्तीचे त्यांचे शिष्य वारसदार असतात. भगवान कृष्णाने गीतेत सुद्धा सांगितलंय की मानवाला कर्म करणं अनिवार्य आहे. माझ्या तपाराधनेला समाप्ती नाही. श्री दत्तात्रेयांप्रमाणे मी सुद्धा सुलभ प्राप्त दैवत आहे. इतर देवदेवता भक्तांनी केलेल्या तपश्चर्येवर संतुष्ट होऊन त्यांना वर प्रदान करतात. गुरुस्वरूप असलेले श्री दत्तात्रेय त्यांच्या शिष्यांच्या वर प्राप्त करण्याच्या मार्गातील अडचणी दूर करतात आणि दुष्ट शक्तींना आपल्या तपोबलानं दूर करतात. ते अनुग्रह करणारे परमकारुण्य मूर्ती स्वरूप आहेत. आजोबा मला स्मरण करताच प्रसन्न होणारे दैवत असं म्हणतात. सर्वांचं मूळ असलेलं गुरुरूप मीच आहे. हे महान करुणेनं अवतरित झालेलं परमगुरुतत्व स्वरूप असल्यानं या अवताराला समाप्ती नाही. माझ्या भक्तांच्या हाकेला मी तत्काळ साथ देतो. माझ्या भक्तांची हाक केव्हा येते याची मी वाटच पाहत असतो. साधकांनी माझ्याकडे एक पाऊल जरी टाकलं तरी मी त्यांच्याकडे 100 पावलं चालून जातो. आपल्या डोळ्यांच्या पापण्या ज्याप्रमाणे डोळ्याची काळजी घेतात त्याप्रमाणे मी माझ्या भक्तांची काळजी घेऊन त्यांना त्यांच्या संकटातून अडचणीतून सोडवतो. ही माझी सहज प्रवृत्ती आहे. श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर मी त्यांना प्रश्न केला, हे महागुरु, मी सोमलता आणि सोमयागाबद्दल अनेकांकडून ऐकलं आहे. कृपा करून त्याबद्दल विवरण करून सांगावं. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, सोमलता ही संजीवनी वनस्पती आहे असं म्हणतात. तुला ती पाहायची आहे का? मी होकारार्थी मान हलवली. तत्काळ श्री प्रभूंच्या हातात संजीवनी वेल प्रकट झाली. त्याने ती मला मोठ्या सन्मानानं दिली. तो त्यांचा दिव्य प्रसाद माझ्या पूजा मंदिरात जपून ठेवला आहे. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, ही संजीवनी वनस्पती हिमालयातील पर्वतश्रेणी, काश्मीरमधील मानस सरोवराजवळ, सिंधू नदीच्या उगमस्थानाजवळ, मल्लिकार्जुन प्रभूंचा नित्य निवास असलेल्या श्रीशैल्य पर्वतावर, सह्याद्री, महेंद्र, देवगिरी, विंध्य पर्वतश्रेणी, बदरी अरण्यात मिळते. या मुळीच्या प्रभावानंच लक्ष्मणाची मूर्छा दूर झाली होती. या वनस्पतीच्या सेवनानं अनेक असाध्य रोग बरे होतात. लेपानं अवकाशगमन सिद्धी प्राप्त झाल्यासारखं वाटतं. सेवनानं हाडांना बळकटी येते, नेत्रकांती वाढते, श्रवणशक्ती सुधारते. या मुळीच्या प्रभावानं अग्निभय, जलभय आणि विषभय दूर होतं. या मूलिकेमुळे अष्टसिद्धी प्राप्त होतात. या संजीवनीच्या झाडाला शुक्ल पक्षाच्या सुरुवातीपासून रोज एक एक पान येऊन पौर्णिमेपर्यंत 15 पानं येतात. कृष्ण पक्षाची सुरुवात होताच प्रत्येक दिवशी एक एक पान गळून पडतं आणि अमावस्येला झाड वाळून जातं. या वाळलेल्या झाडाची फांदी रात्री पाण्यात भिजवून ठेवल्यास त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो. सह्याद्री पर्वत श्रेणी, भीमाशंकर पर्वताजवळ क्रूर मृग या संजीवनी मुळीचं रक्षण करतात. अमावस्येच्या रात्री सुद्धा दिव्य कांतीनं चमकणारी संजीवनी मुळी शोधणं सोपं होतं. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, हे गुरुचरणा,
याप्रमाणे 24 प्रकारच्या दिव्य औषधी मुळी आहेत. त्या सर्व अत्यंत पवित्र आहेत. त्यांचा आश्रय देवता शक्ती घेतात. पवित्र अशा वेद मंत्रांचा उच्चार करत अत्यंत विनम्र भावानं या मुळी तोडल्या पाहिजेत. त्या 24 औषधी मूलिका अशा आहेत: सोम, महासोम, चंद्र, अंशुमान, मंजुवान, रजित प्रभू, दुर्वा, कानियान, श्वेतान, कनकप्रभा, प्रतापवान, लालेवृत्त, करधीर, अंशवान, स्वयंप्रभा, रुद्राक्ष, गायत्री, एष्टम, पावत, जगत, शाकर, अनिष्टम, रैक्त, त्रिपाद गायत्री. मी श्रीपादांचा निरोप घेऊन पीठिकापुरमहून निघालो. मी शंकर भट्टाला हा वृत्तांत विवरण करून सांगितला. महागुरूंचा मानस संचार पूर्ण झाला आणि त्यांच्या दर्शनास येण्याची आज्ञा झाली. मी श्रीपाद श्री प्रभूंच्या दर्शनानं धन्य झालो. मला त्यांच्या दिव्य हस्तानी फळांचा प्रसाद मिळाला. श्रीपाद प्रभू मला म्हणाले, कृष्णा नदी ओलांडून मांचाल ग्रामात जा. या ग्रामाची ग्रामदेवता तुम्हाला आशीर्वाद देईल. तिचा आशीर्वाद घेऊन तुम्ही पुन्हा कुरुगड्डीस या. तुम्ही माझ्या जवळ असा किंवा दूर असा, माझं तुमच्याकडे सदैव लक्ष असतं हे ध्यानात असू द्या. भविष्यात हे मांचाल ग्राम विश्वविख्यात होईल. एका महान पुरुषाच्या जीवन समाधीमुळे हे गाव प्रसिद्ध होईल. या महापुरुषाच्या लीला अद्भुत असतील. पीठिकापुरम स्थूल दृष्टीनं पाहिल्यास एक आहे आणि सूक्ष्म दृष्टीनं पाहिल्यास वेगळं आहे. तेच सुवर्ण पीठिकापुरम ते माझ्या शरीरास वेढून तेजोवलय सुप्रतिष्ठित आहे. कोणत्याही योगातील, कोणत्याही देशातील, कोणत्याही काळातील व्यक्ती असो, माझ्या नेत्र कटाक्षानं त्याचं चैतन्य सुवर्ण पीठिकापुरात सुप्रतिष्ठित होते. हा योगदृष्टी असणाऱ्या भक्तांना कळणारा विषय आहे. सुवर्ण पीठिकापुरातून जीवन चैतन्य स्थान संपादन करून घेणारे सारे भक्त धन्य आहेत. त्यांना मी जन्मजन्मांतरी सांभाळीत राहीन. पिता समान शंकर भट्टा अनेक शतसंवत्सरानंतर माझ्या अंगणात महासंस्थान उभारण्यात येणार आहे. ते माझ्या आजोबांच्या घरी जिथं माझा जन्म झाला त्या ठिकाणी औदुंबर वृक्षाच्या छायेत असेल. माझा पुढचा अवतार श्री नृसिंह सरस्वती या नावानं होणार आहे. या अवताराची मूर्ती सुद्धा या महासंस्थानात स्थापित होईल. श्रीपाद प्रभू म्हणाले, हे पहा, मी तुम्हाला दिव्य दृष्टी देत आहे. असं म्हणून त्यांनी गुरुचरणच्या आणि माझ्या भ्रू मध्यावर दृष्टी रोखून ठेवली. ते सुंदर दृश्य पाहून आम्ही धन्य धन्य झालो. त्यांचा संकल्प अमोघ आणि लीला अद्भुत आहेत. आम्ही पुढे जाण्यास निघालो तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, वशिष्ठ ऋषींचा अंश असलेला एक भक्त माझ्या संस्थानात पुजारी म्हणून येईल. फलश्रुती कष्ट नष्ट निवार